की बाजी शायनी बॉयज वडवलीच्या स्पर्धेमध्ये केली होती. चुकीची दुरुस्ती. शायनी बॉयज वडवलीच्या स्पर्धेमध्ये अफलातून खेळ केला होता त्यांनी सनराईज वडवलीसाठी प्रफुल्ल सुर्वे. तर हे मैदान त्यांना बऱ्याच वेळेस लाभदायी ठरले. श्रेष कोलतरकर यायचा आहे मॅन ऑफ द मॅच साठी. ते अंपायर गेलेत. प्रणव आपण या मॅन ऑफ द मॅचचा तंडा घ्यायचा आहे. अमृत पुलेकर आणि सुयोग पुलेकर यांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा कोल्ड्रिंक्सची बॉटल देण्यात येईल इथे. प्रणव यायचं वरती अतिथी कक्षामध्ये. पहिला बॉल शार्दुल महाडिक. हा फटका चांगला आहे प्रफुल्लचा. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. चिंतामणी 11 साठी सुरुवात केली इथे पहिल्याच बॉलवर चौकार. विकेटच्या मागं खेळलाय. शार्दुल महाडिकवर दबाव निर्माण केला इथे प्रफुल्ल सुर्वे. दोन्ही बॅटर खूप चांगले आहेत. साई मांजरेकर प्रफुल्लला या मैदानाची चांगली ओळख आहे कारण प्रॅक्टिस सेशन त्याची इथेच आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने हे मैदान त्याला लाभदायक ठरतं. बऱ्याच वेळेस जो फलंदाजीला जेव्हा आला या मैदानात तेव्हा त्यांनी धावांचा डोंगर धावांचा रती बोडलाय या मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवर शार्दुल महाडिकवर हल्ला चढवला त्याने. पुढचा बॉल हा यावेळेस कमबॅक डिलिव्हरी शार्दुल महाडिक. शार्दुल अर्थात आपण पाहतो शार्दुल ठाकूर सुद्धा पुढचा बॉल. अहो यारकर झेल होता. शार्दुल महाडिकने आपल्या फॉलो थ्रू मध्ये सोप्पा झेल सोडलाय. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपणे तसं कठीण असतं पण हा झेल मोठा नव्हता कठीण नव्हता. यानंतर आपण मॅच आहे या पहिला मॅच जो जिंकलाय प्रणव 11 बागमांडला त्याच्यासोबत चालू मॅच मधून विजयी संघ असेल पुढचा मॅच. तर प्रणव 11 बागमांडलाने कुठेही जायचं नाहीये. हा मॅच संपल्यानंतर लगेच टॉस केली जाईल. शार्दुल महाडिक प्रफुल्ल साठी. पुन्हा एकदा यारकर चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. खराब क्षेत्ररक्षण. शॉर्ट कव्हरला जिथे एकही धाव जायला नाही पाहिजे होती. खराब क्षेत्ररक्षण. सिंगल येते प्रफुल्लला. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं शार्दुलचं. लगातारचे 3 बॉल त्यांनी चांगले हाताळले होते. पहिल्या 4 चेंडूत अवघ्या 5 धावा आल्यात. शार्दुल महाडिक साई मांजरेकर साठी. पुढचा बॉल. स्विंगिंग डिलिव्हरी. इथे एकच धाव इथे मिळेल. डायरेक्ट हिट महत्वाची होती. 1 धाव इथे मिळते साई मांजरेकरला. 6 धावा होत आहेत. चिंतामणी 11 टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना प्रणय पुलेकर यांचा संघ आणि एका बाजूला तन्मय 11 दिघी विजेंद्र मयेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते. विजेंद्र मयेकर स्वतः संघ मालक विकेटच्या मागं विकेट किपिंगचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील शेवटचा बॉल शार्दुल महाडिक प्रफुल्ल यांच्यासाठी. पुन्हा एकदा यारकर अफलातून गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी लॉर्ड शार्दुल महाडिकचे आपल्याला पाहायला मिळते. म्हणून शार्दुलच्या बाबतीत इतकंच म्हटलं जातं हे हात मुझे दे दे. शार्दुल जबरदस्त गोलंदाजी. लगातारचे डॉट बॉल इथे पाहायला मिळते. एक चौकार पहिला पडल्यानंतर मात्र कमालीची वापसी इथे पाहायला मिळाली शार्दूलकडून. याचं कॅप्टन म्हणून शार्दूल कधी यशस्वी ठरला नाही. आम्ही पाहिलं DKPL मध्ये परवामध्ये कॅप्टन आल्यानंतर तो थोडासा संभ्रमात असतो गोंधळलेला पाहायला मिळतो. पण विजेंद्र मयेकर यांनी त्याला कॅप्टन राहण्यासाठी कबूल करून घेतलं खऱ्या अर्थाने.
पण त्याला इथे मात्र खूप यशस्वी खेळाडू आहेत, जे अनुभवी खेळाडू आहेत. समीर बोरकर 40+ खेळाडू आहेत. त्यानंतर साजेश भाटकर यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे शार्दूल महाडिकला कॅप्टन्सी करताना इथं सोपं जाईल. तसं पाहिलं तर संघ मालक विजेंद्र मयेकर जे विकेट किपिंग करतात खूप चांगले क्रिकेटर राहिलेत. अर्थात अप्रसिद्ध राहिलेल्या क्रिकेटरांपैकी एक क्रिकेटर आहे. दिघीच्या स्पर्धेत मी पाहिले त्यांना खूप चांगला खेळ त्यांनी केला आहे. आम्ही एक सोबत खेळलो, एकामेकाच्या विरोधात खेळलो. त्यामुळे विजेंद्र मयेकर यांना मी चांगलं ओळखतो. खूप चांगलं टॅलेंट आहे. पण त्या काळामध्ये यूट्यूब नव्हतं, त्यामुळे हे खेळाडू मात्र अप्रसिद्ध राहिले, बऱ्याच जणांना लक्षात आले नाही. यावेळेस प्रथम मांजरेकर गोलंदाजीसाठी. श्रीवर्धन एक्सप्रेस म्हणता येईल ह्यालाही. वेग आहे या खेळाडूकडे, यंग टॅलेंट आहे. साजेश भाटकर आता धावसंख्या अवघी 6 आहे. शार्दूल महाडिक जबरदस्त गोलंदाज. फटका फसलाय, हवेत आहे. शार्दूल महाडिक चेंडूच्या खाली येत आहेत, चूक करणार नाहीत. जबरदस्त गोलंदाजी प्रथम मांजरेकरची. पहिल्याच बॉलवर साई विलाप माघारी पाठवलंय आणि मैदानात आपण त्यांची मस्ती पाहायला मिळते. साईला सांगितलं जा आता, कारण गोलंदाजी मी करतोय. प्रथमनी साईला माघारी पाठवलंय. जबरदस्त गोलंदाजी प्रथमची. पहिल्याच बॉलवर विकेट इथे मिळवून दिलाय. पहिल्या मॅच जर आपण पाहिला तर टॉस हरलेला संघ मॅच जिंकला. इथं आता आपण जर पाहिलं तर टॉस जिंकलेला संघ चांगली कामगिरी करतोय, कारण पहिला विकेट मिळवलाय. साई मांजरेकरला माघारी पाठवलंय. न्यू बॅटर येतोय चिंतामणी 11 संघाकडून. प्लीज आपण अतिरिक्त खेळाडू जर आमच्या स्कोररच्या बाजूला आला तर खूप चांगलं होईल. अतिरिक्त खेळाडू चिंतामणी 11चे अतिरिक्त खेळाडू. हर्ष न्यू बॅटर. स्ट्राईकला आहेत. प्रथम जबरदस्त सुरुवात त्यांनी केली. हो पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळाली. घातक गोलंदाजी. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं इथं तन्मयी लेवडकडून पाहायला मिळते. धावसंख्या सिंगलने वाढते. 7 धावा. अमीर नार्वेकर सुद्धा इन ॲक्शन पाहायला मिळतात बॅकवर्ड पॉइंटला. युवराज सिंग, रवींद्र जडेजा, मोहम्मद कैफ अझरुद्दीन यांची जागा घेतली त्यांनी. हेलिकॉप्टर फटका चांगला आहे, सीमारेषा पार. जबरदस्त स्ट्रोक. प्रफुल्ल सुर्वेच्या बॅटमधून हा षटकार. धावसंख्या 13. $27,000चे पॉइंट खर्ची करून चिंतामणी 11नी प्रफुल्ल का घेतले आपल्या टीममध्ये, आता त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी मैदानात दाखवलं. हेलिकॉप्टर स्ट्रोक चौकार पाहायला मिळाला. हाही फटका चांगला आहे, पण फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, नजर लागली प्रफुल्लला. प्रथमचं सेलिब्रेशन पाहायला मिळेल. अर्थात शार्दूल महाडिकने याचा झेल सोडला होता. शार्दूलला थोडासा दबाव होता शार्दूलवर, पण प्रथमनी तो दबाव रिलीज केला. 2 अफलातून विकेट. प्रथम मांजरेकर मॅन ऑफ द सिरीज ठरला होता भंडारी प्रीमियर लीग रनर आउट मध्ये. प्रथम मांजरेकर गोलंदाजीच्या जोरावर. बेस्ट बॉलर, चुकीच्या दिवशी बेस्ट बॉलर ठरले होते. का बेस्ट बॉलर ठरले दाखवले प्रथमनी हे पहिले 2 विकेट घेऊन. महत्वाचे साई मांजरेकर आणि प्रफुल्ल सुर्वे घातक फलंदाजांना त्यांनी माघारी पाठवले. न्यू बॅटर चिंतामणी 11 साठी अमृत बोरकर.
अमृत बोरकर. आता धावा कराव्या लागतील चिंतामणी 11 साडी. प्रणय पुलेकर आता मात्र दबावात आहेत संघ मालक. दोन महत्वाचे खेळाडू बाद झालेत. पुढचा बॉल प्रथम यांचा जबरदस्त गोलंदाजी. हा यावेळेस अमृत बोरकर जबरदस्त स्ट्रोक. हो हो सीमा रेषा पार. पहिल्या बॉलवर प्रथमला ठोकला ही षटकार. 6 धावांसाठी. यश नंदुशेठ पाटील तसेच राज नंदुशेठ पाटील आपल्याला विनंती असेल आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा अशी विनंती असेल. कारण त्यांचाही संघ आपल्याला पाहायला मिळेल. यश पाटील मित्रमंडळ. प्रथम पुढचा बॉल. हो दांडीगुल. मागचा दरवाजा उघडा आणि चोरी झाली. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅटिंग साठी आता रोहित कदम अर्थात आरके. बऱ्याच वेळेस संघ मालकांची भूमिका ते बजावताना दिसतात. यावेळेस आता फलंदाजी करतील. दुसरंही षटक इथे संपलं. महत्वाचं ठरलं शतक राहिलं इथे ते खऱ्या अर्थाने प्रथम मांजरेकरचं. श्रीतेज गोलंदाजीसाठी. सायकला हर्ष. फटका चांगला आहे. कव्हर रिसन मध्ये स्ट्रोक फटका चांगला आहे. धावा मिळतील इथे पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. इथे धावाची संधी आहे. हो 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 दोन्ही बाजूला पाहत राहिले गोलंदाज कुठे फेकू पण 2 धावा इथे कंप्लीट. आरकेने जीवाच्या आकांताने या 2 धावा पूर्ण केल्या. भाग मिल्का भाग 2 धावा पूर्ण केल्यात. हर्षला मिळतात 2 धावा. 2 धावाने संघाची धावसंख्या 21. श्रीतेज गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल. फटका हाही हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोचले. चेंडूच्या खाली चूक करणार नाहीत. फंबल जरूर झालं पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. क्षेत्ररक्षण हा खेळाडू चांगला करतोय. तन्मयी 11 दिघी. विजेंद्र मयेकर संघ मालक सध्या खुश आहेत विकेटच्या माग. आता फलंदाजी सुद्धा त्यांच्याच घरातले खेळाडू मला वाटते येत आहेत. रोनित मयेकर. रोनित मयेकर. रोनित संगीश मयेकर अष्टपैलू खेळाडू आहेत. नौक्या खेळाडू आहेत. हो हो लांब 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 खूप लांब. रोनित मयेकरचा ब्रँड. हा षटकार आता विजेंद्र मयेकरला घरचेच विरोध करताना दिसतात. हा षटकार ठोकलाय रोनितनी. विकेटच्या मागे विजेंद्र आहेत आणि विजेंद्रला दाखवून दिलं. अर्थात ऑक्शन टेबलवर रोनित मयेकर तन्मय 11 साठी बसला होता दिघीसाठी पण चिंतामणी 11नी त्याला पॉइंटने आपल्यामध्ये घेतलं आणि का त्याला घेतलं का बोली लावली हे दाखवले. आणि पहिल्याच बॉलवर मोठा षटकार ठोकून 6 धावांसाठी जबरदस्त स्ट्रोक. संघाची धावसंख्या 27. प्रणय पेडणेकर आपण कुठे असाल तर कृपया माईक पाशी या. प्रणय पेडणेकर.
फटका याही वेळेस चांगला आहे. हो हो, सुरेख झेल शार्दुल महाडिक यांचा. अफलातून झेल, बुलेट झेल टिपला इथे. रनिंग करून हा झेल टिपला. इतक्या कडाक्याच्या उन्हात एक तर प्रचंड गरमी आहे आणि त्यावेळेस असल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. राज तोडणकर आता फलंदाजीसाठी आलेत. अष्टपैलू खेळाडू आहेत, आक्रमक खेळाडू आहेत. षटकार जर तुम्ही ठोकलात तर आपले मित्र अर्थात संदेशभाई कीर यांच्याकडून 200 रुपये असतील षटकाराला. आणि संदेशभाई कीर यांनाही माहिती आहे की राज जर आहेत तर ते फलंदाजीत राज करतील. नावाप्रमाणे षटकार ठोकू शकतात. ताकदी खेळाडू आहेत. मॅन फ्रॉम दिव्य आगर, जबरदस्त फलंदाजी करतात राज तोडणकर. राज तोडणकर फलंदाजीसाठी सज्ज आहेत. पहिला बॉल फेस करतील श्रीतेजचा. फुलटॉस इथे मात्र ऑन साईडला खेळताना एक सिंगल फक्त मिळेल. शार्दुल महाडिक वेगाने येत आहेत. जबरदस्त खेळ शार्दुल यांचा. पहिले षटक जे राहिलं ना 6 धावांचा, त्याचा दबाव झाला आणि प्रथमला ते सोपं गेलं प्रफुल्ल आणि साई मांजरेकरला बाद करण्यासाठी. 6 चेंडूत अवघ्या 6 धावा दिल्या शार्दुलनी. पहिल्या बॉलवर एज लागून विकेटच्या मागं चौकार आला होता, पण त्यानंतर कमबॅक राहिलं शार्दुल महाडिकचं. जबरदस्त खेळ. 4 धावा तिथे फक्त दिल्या होत्या. फटका बसलाय. झेल व्हायला पाहिजे. प्रथम चेंडू अडवलाय. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवर आपण स्पर्धा पाहतोय. आमच्यासोबत अर्थात जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हचे सर्वा मयुरेश्वर मयेकर. त्यानंतर ऑनलाईन स्कोरिंगसाठी परीक्षित आपल्याला पाहायला मिळतात, परीक्षित तोडणकर. त्यानंतर आपण पाहायला मिळते कॅमेरामॅनवर अमृत केळेसकर. स्कोरिंगसाठी ऑफलाईन अनिकेत पिळणकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सगळ्यात हार्ड काम करतात ते आमचे कडाक्याच्या उन्हात अमृत केळेसकर कॅमेरामॅन. बऱ्याच वेळेस हे कॅमेरामॅन दुर्लक्षित राहिले जातात. या सगळ्याच्या आधी येतात ते. बॉलर्स नेम प्लीज. हर्ष. गोलंदाजीसाठी हर्ष. शेवटचं षटक आहे. धावा मात्र 29 पाहायला मिळतात. आहा, सुरेख गोलंदाजी. महेश पथिराणाची स्टाईल पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंगचे गोलंदाज. त्याचप्रकारे अर्थात पहिल्यांदा लसित मलिंगा आले आणि श्रीलंकेमधून जे गोलंदाज आले ना ते तसेच आले आता आपल्याला पाहायला मिळतात. नुवान तुषार आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर महेश पथिराणा आणि त्यानंतर हर्ष. हो, बॅटची कडा. झेल सोडला इथे विजेंद्र मयेकर यांनी. हा झेल सोपा होता. जबरदस्त गोलंदाजी. राहुल रोहित कदम यांचे बॅटची कडा घेऊन गेला होता विजेंद्रकडे. झेल सुटला. धावसंख्या आहे अजून 29. 2 डॉट बॉल हर्षकडून. जबरदस्त स्विंगिंग ॲक्शन, साईड आर्म ॲक्शन पाहायला मिळते इथे. हर्षची वेगही भन्नाट आहे. हो, खोल टप्प्याचा झेल याही वेळेस प्रथमच्या पुढ्यात पडलाय. 2 झेल तिथं तसे झाले प्रथमकडे. बॉलपर्यंत पोहोचले नाही प्रथम. स्टार्ट घेत नाहीत प्रथम. जर स्टार्ट घेतला असता कदाचित हा झेल झाला असता. एक सिंगल धाव मिळते इथे. बॅटर आता स्ट्राईकला येत आहेत राज तोडणकर. षटकार ठोकला तर संदेशभाई कीर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे.
पाहूया पुढचा बॉल. हो हो आलाय का षटकार. राज तोडलकर यांच्या बॅट मधून षटकाराचं पारितोषिक आता द्यावं लागेल संदेश गिरी यांना. 200 रुपये. किशोरभाई पिळणकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपये. जबरदस्त फटकेबाजी राज तोडणकर. आणि मला वाटतं संदेशभाई सराव नसताना षटकार ठोकलाय. आणि जर त्यांनी सराव केला आणि प्रॅक्टिस केले तर गोलंदाजाचे कर्दनकाठ धरतील राज तोडणकर. हा मोठा षटकार पाहायला मिळाला. बॅट भिरकावली. बॅटच्या पट्ट्यात आला. लांब ठोकलाय हा षटकार. हरच्या गोलंदाजीवर राज तोडणकर. आणखीन एक येईल का. पुढचा बॉल. हो हो याही वेळेस मोठा फटका खेळायचा होता. आता षटकार ठोकलाय त्यांचा फॉर्म आलाय. ते म्हणतात नॉनस्टिकच्या फलंदाजाला थांब आता मीच बघतो. कॉन्फिडन्स हाय आहे. एक षटकार जरूर आलाय. 400 रुपयाचं पारितोषिक जमा झालं इथे. पुढचा बॉल. शेवटचा बॉल या षटकातील आणि या पहिल्या पारीतील. हो हो याही वेळेस यॉर्कर होता. इथे एक धाव. दुसरी धाव धावावी लागेल राजाना. एक धाव तर कंप्लीट केले. हो 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 करा क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्यात. फलंदाज बाद होत आहेत. धाव बाद होत आहेत राज. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 1 शॉट एकच धाव. 1 शॉट एकच धाव. धावसंख्या 37. 4 षटकात 38 धावांचं लक्ष असेल. तन्मय 11 दिघी या संघासमोर. सदोतीस धावा. 38 धावांचं लक्ष आहे. तन्मय 11 दिघी संघासमोर. प्रथम मांजरेकरनी घातक गोलंदाजी केली. शार्दूलला विकेट जरूर मिळाला नसेल पण पहिल्या षटकात अवघ्या 6 धावा दिल्या. पहिला चौकार आला तो पण बॅटची कडा घेऊन गेला होता. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. चिंतामणी 11 तन्मय 11 आपले प्रारंभिक बॅटर पाठवायचे मैदानात. वेळ खर्ची करायचा नाही आहे कारण आपल्याला खूप सारे मॅचेस खेळवायचे आहेत. आजच्या दिवसात आपल्याला 2 दिवसात ही स्पर्धा संपन्न करायची आहे. अर्थात दर्शनभाई विचारे पुरस्कृत श्रीवर्धन मसला तालुका मर्यादित भंडारी प्रीमियर लीग भव्य क्रिकेट स्पर्धा 2024 पर्व पहिल्या या मैदानातलं गुलामभाई पेशमा मैदान प्रसिद्ध मैदान श्रीवर्धन तालुक्यातील. अर्थात सन्माननीय उद्घाटक
सदानंद अर्थात पांड्या मामा खेऊर, कृष्णकांत पिळणकर, सचिन कीर, अरुण मांजरेकर, शशिकांत सुर्वे, सुरेश शिरवटकर, रवींद्र मांजरेकर, किशोरजी पिळणकर, संतोषजी मांजरेकर, कमलाकांत खेऊर, अनंत कीर आणि संदेशभाई कीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण पाहिला. उद्घाटनाचं सूत्रसंचालन आपण पाहिलं हेमंत सर कीर यांच्या माध्यमातून. जबरदस्त स्पर्धेची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. मी हरीश गजानन दिईकर. ही स्पर्धा मायबोली मराठीतून तुमच्या समोर समालोचन कक्षात माझ्यासोबत ऑनलाईन स्कोरिंगसाठी परीक्षित तोडणकर, अनिकेत पिळणकर सर आणि लाईव्हवर आमचे कॅमेरामॅन अमृत केळसकर आणि या सर्वांना एक संघटित ठेवतायत ते मयुरेश्वर मयेकर. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हचे सर्वा आपण ही मॅच पाहतोय आणि पहा 40+ दम आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. ऑक्शन टेबलवर शार्दूल महाडिकने प्रयत्न केले आणि समीर बोरकर यांना आपल्या टीममध्ये घेतले. कारण सुरुवात ऑक्शनची जेव्हा झाली तेव्हा शार्दूल महाडिक उपस्थित नव्हते. अर्धा ऑक्शन जवळजवळ कंप्लीट झाला होता. त्यानंतर शार्दूल महाडिक आले आणि त्यांनी टीमची बांधणी केली आणि त्यामध्ये प्रमुख म्हणजे त्यांनी घेतले खऱ्या अर्थाने साजेश भाटकर आणि समीर बोरकर यांना. कारण त्यांनी अनुभव आपल्या संघात पाहिजे. अनुभवासोबत फलंदाजी गोलंदाजी. ऑक्शन नंतर आम्ही स्वतः दोघंजण शार्दूल आणि मी जेव्हा घरी परतत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं सर साजेश भाटकर यांना मी कधी फलंदाजीसाठी फिनिशर रोल देऊ शकतो. गोलंदाजी ते चांगलं करतात. बॉल द्या बॉल. या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळेस आम्हाला खूप चांगलं काम सहकार्य श्रमिक राऊत हे मुख्य आयोजकांच्या भूमिकेत, तसेच शुभम मांजरेकर, ते गणेश जावकर हे प्रमुख मुख्य आयोजकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रणय पुलेकर, साई मांजरेकर पहिलं षटक घेऊन. सावा या नावाने प्रसिद्ध हा खेळाडू सोमजाईक संघाकडून आपल्याला खेळताना बऱ्याच वेळेस पाहायला मिळतात. साई मांजरेकर गोलंदाजी करतील. शार्दूल महाडिक लक्ष तितकं मोठं नाही आहे. जर आपण पाहिलं लक्षाचा पाठलाग करायचा 38 हे मैदान आहे ना, 38 धावा रोखणं ही तारेवरची कसरत असेल. पहिला बॉल साई यांचा शार्दूलसाठी. फटका फसलाय. हवेत खेळलाय शार्दूलनी. झेल होईल. साई मांजरेकर चेंडू धरणीला दान. काय करून बसलाय साई. धाव मात्र घेतली नाही. खराब स्ट्रोक खेळला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बाहेरची कडा लागली. फॉलो थ्रू मध्ये झेल होता. गोलंदाजापेक्षा जे लॉंग मिड ऑफ आणि मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत ना त्यांनी झेल मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकांनी हा झेल टिपला पाहिजे होता. कारण त्याला सरळ होता. साईकडून झेल सुटलाय. शार्दूल महाडिकचा झेल सुटलाय. आता अडचण तुम्हाला आहे. पुढचा बॉल साई मांजरेकर शार्दूलसाठी. फटका चांगला आहे. कव्हर भेदलाय. चेंडू चाललाय सीमारीच्या दिशेने. रोनित मयेकर जबरदस्त क्षेत्ररक्षण. फेकी खराब. 2 धावा इथं समीर बोरकर. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. दाद द्यावी लागेल समीर यांची. नवख्या दमाच्या शार्दूलच्या सोबत धावणे हे तितकंच कठीण आहे. पण समीर बोरकर यांच्या फिटनेसची दाद द्यावी लागेल. समीर मामा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या. खातही उघडलं संघाचं. पुढचा बॉल साई शार्दूलसाठी. फटका चांगला आहे. हाय हँड हँडसम. लांब 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 खूप लांब षटकार. शार्दूल महाडिकच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक. साईला माहिती आहे माझ्याकडून चूक घडली. पहिल्याच बॉलवर झेल सोडला
शार्दूल माटिक या फलंदाजाला नवीन बॉल जुना बॉल हे याचा इफेक्ट त्याच्या फलंदाजीवर बऱ्यापैकी दिसत नाही. त्याने जर पहिला बॉल मारायचा प्रयत्न केला असता तर कदाचित पहिलाही षटकार आला असता, पण पहिल्या बॉलला सन्मान देण्याच्या नादात बॅटची बाहेरची कडा लागलेली. नशिबाने सुदैवाने तो बाद होता होता वाचला, कारण साई मांजरेकरने तो झेल सोडला होता. संघाची धावसंख्या 8. एक षटकार येतोय शार्दूलच्या बॅटमधून. अलिबागमध्ये भंडारी प्रीमियर लीग झाली, त्यामध्येही जबरदस्त खेळ त्यांनी दाखवला होता. यावेळेस सुद्धा बॅटची कडा घेतले. टो एंडला लागला चेंडू, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल शार्दूलला. बॅट खूप वेगाने फिरवली होती. बॅटच्या टो एंडला चेंडू लागला, एक सिंगल आले. सिंगलनी नॉन स्ट्राईकला येतात शार्दूल माडिक. आता मात्र स्ट्राईक एंडला समीर बोरकर आपल्याला पाहायला मिळतील. एक ऑडिटर फलंदाज सध्या आहे ना, या सीझनमध्ये फलंदाजीची चर्चा राहिली समीर बोरकर यांच्या. बऱ्याच जणांचं लक्ष नव्हतं ऑक्शनला, पण शार्दूल माडिकने हा हिरा वेचला आपल्या टीममध्ये. समीर बोरकर पहिला बॉल फेस करतील. हो, बॅटची कडा घेतले, फटका बसला. क्षेत्ररक्षक नाही आहेत, निर्जन स्थळी चेंडू पडतोय. 2 धावा इथे मिळत आहेत समीर बोरकर यांना. 2 धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा. साई म्हणत असेल हे दोन्ही झेल जर टिपले असते तर आता अडचण नक्की तन्मय 11ची झाली असती, कारण प्रारंभिक हे 2 महत्त्वाचे बॅटर होते. शार्दूल माडिक आणि समीर बोरकर दोघेही शून्यावर बाद झाले असते. दोघांचाही झेल उडाला होता. शेवटचा बॉल, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू 1 बाउन्स, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. धावसंख्या होते 15. पहिल्या षटकात 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकात धावसंख्या झाले 15. चांगली सुरुवात मिळून दिली. संयमी सुरुवात, सेन्सिबल सुरुवात. 15 धावा झाल्यात. शार्दूल माडिक, समीर बोरकर आहेत. आता इथे चर्चा करताना प्रफुल्ल सुर्वे, रोनित मयेकर, साई मांजरेकर. दुसरं षटक कोण टाकेल? रोनित मयेकर त्यांच्याकडे चांगलं ऑप्शन आहे. साई मांजरेकर कुणासोबत जात आहेत? कॅप्टन अमृत बोरकरवर विश्वास दाखवलाय. हा थोडासा आश्चर्याचा धक्का दिला इथे मलाही साईनी. अमृत बोरकरवर भरोसा दाखवला. अर्थात रोनित मयेकर हा एक चांगला गोलंदाजमधून ते स्क्वॉडमध्ये घेतला आहे प्रणय पुलेकर यांनी, आणि त्याला फलंदाजी मिळाली. त्यांनी षटकार एक जरूर टोकला, पण गोलंदाजी मिळाली नाही. रोनित मयेकर एक उभरता गोलंदाज आहे. चांगली आउटस्विंग गोलंदाजी, वेग आहे त्याच्याकडे, अचूक टप्पा आहे. पण साईनी बऱ्याच वेळेस रोनितला पाहिलं नसेल. त्याच्या सोबत अमृतला त्यांनी पाहिले, त्यामुळे अमृतवर त्यांनी भरोसा दाखवला आहे. अमृत बोरकर क्षेत्ररक्षण बदलवताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडचे सगळे क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला आपल्याला पाहायला मिळतात. प्रफुल्ल सुर्वे, रोनित मयेकर. रोनित चाललाय आता मिड विकेट बाउंड्री लाईनला. एक शॉट्स डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. काऊ कॉर्नर. त्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑन रिझनला एक वाईडिश लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट कव्हरला आरके आपल्याला पाहायला मिळतात. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे. गली रिझनला राज तोडणकर. फाईन लेगला सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. पहिला बॉल अमृत शार्दूलसाठी. बॅटची कडा घेतले, फाईन लेगच्या वरून चेंडू लॉंग लेग बॉन्ड लाईनला. 1 बाउन्स, सीमा रेषा पार. शार्दूलच्या बॅटमधून येतोय चौकार. या जेवढ्या धावा येतील साई मांजरेकरला लक्षात येईल आपण मोठी चूक केली. पहिल्याच बॉलवर शार्दूल माडिक शून्यावर बाद होत होते. झेल सोडला. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते 19 धावा. अनिकेत पिळणकर आहेत आमच्याकडे ऑफलाईन स्कोरिंगसाठी. ऑनलाईनला परीक्षित तोडणकर आपल्याला पाहायला मिळते. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅन अमृत केळसकर. त्यानंतर आपण पाहाल तर जय गणेश स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा मयुरेश्वर मयेकर. पुढचा बॉल. हा सुरेख गोलंदाजी का आणलं होतं? रोनितवर भरोसा न दाखवता अमृतवर भरोसा का दाखवलाय साईने? हे याचं प्रात्यक्षिक मैदानात दाखवताना अमृत बोरकर. चांगली गोलंदाजी अमृत यांची.
फलंदाजीमध्ये षटकार त्यांनी ठोकला होता. आता गोलंदाजी करतानाही चांगली सुरुवात करून दिली. चिंतामणी 11 साडी. हा डॉट बॉल. धावसंख्या 19. पुढचा बॉल अमृत यांचा शार्दूल साठी. हो हो हो, लांब 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 हवाई सफर. एअर हॉस्टेलला चुंबन घेऊन चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. जबरदस्त फटकेबाजी शार्दूल माडिकची. शार्दूल माडिक आपल्याला दिसताना तितका ताकदी दिसत नाही, पण षटकार ते इतका लांब फेकतोय की या मैदानातले मला वाटतं सगळ्यात लांबचा षटकार असेल. जबरदस्त स्ट्रोक येते शार्दूल माडिकच्या बॅटमधून. सध्या आहे ना तो फॉर्मात आहे. दिघीच्या मैदानात आपण पाहिले त्याला अफलातून खेळ खेळताना, संक्रांत असेल, मकर संक्रांत असेल किंवा होळीच्या सणानिमित्त दिघीत ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये साईराज संघातून जबरदस्त खेळ खेळतो शार्दूल माडिक. पुढचा बॉल. हा यावेळेस चांगली गोलंदाजी अमृत बोरकरची. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू थोडीशी तकलीफ देतात शार्दूल माडिक यानं. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या आपण पाहाल 25. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 धावा अजूनही करायच्या आहेत, पण या 13 धावांसाठी कडवी झुंज देत आहेत अमृत बोरकर सुद्धा. तेही हार मानायला तयार नाहीत चिंतामणी 11 कडून. आणखीन एक विकेट शार्दूल माडिकच्या बॅटमधून. हा तिसरा षटकार. कमालीची फलंदाजी. आता शार्दूल साठी नक्कीच म्हणतील हे हात मुझे दे दे शार्दूल. कारण शार्दूल ठाकूर म्हणून आपण इंडियन क्रिकेटमधले सितारा, त्याला लॉर्ड शार्दूल म्हणतात. इथे विजेंद्र मयेरकर साठी आता एकच आहे, लॉर्ड शार्दूल माडिक. जबरदस्त खेळ. त्यांनी का त्याला कॅप्टन निवडलं हे दाखवून देताना शार्दूल माडिक मैदानामध्ये अफलातून खेळ. गोलंदाजी केली पहिल्या षटकात, फक्त 6 धावा दिल्या. प्रफुल्ल सुर्वे, साई मांजरेकर सारखे फलंदाज असताना आणि आता फलंदाजी करताना घातक फलंदाजी शार्दूल माडिकची. 3 षटकार आतापर्यंत ठोकलेत. आणखीन एक देखणा स्ट्रोक. 1 बाउन्स ही मार रेषा पार. यावेळेस कव्हर रिजन मध्ये हा स्ट्रोक खेळलाय. बॅक टू बॅक बाउंड्री खेळतोय. 4 धावांनी हे षटकाची सांगता. मार्गरेटरले 20 धावा खर्च केल्या अमृत बोरकर आणि संघाची धावसंख्या झाली 35. विजयासाठी पाहिजेत फक्त 3 धावा. तीन धावा. आता गोलंदाजी कुणाला द्यायची? 12 चेंडू 3 धावा रोखायच्या आहेत. साई मांजरेकर. राज तोडणकर मला वाटते चेंडू मागतायत, द्या मी करतोय गोलंदाजी. पण अमृत बोरकरनी सांगितलं जरा थोडा वेळ थांबा राज दादा. रोनितला आताही चेंडू त्याच्या हातात मिळत नाहीये. आता गोलंदाजीसाठी साई. साई नागवेकर. 12 चेंडू 3 पाहिजे. समीर बोरकर यांच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. महेंद्र सिंग धोनी स्टाईलनी षटकारांनी सामना संपवतील का? समीर बोरकर. क्षेत्ररक्षणात बदल केलाय. 12 चेंडू 3 ची गरज आहे तन्मय 11ला. फटका बसला इथे. गोलंदाज चेंडूच्या खाली. साई नागवेकरनी इथं यश मिळवून दिलं. तन्मय 11 दिघीचा समीर बोरकरला माघारी पाठवलं. फलंदाजीसाठी साजिश भाटकर येत आहेत. साई नागवेकर. फलंदाजी जर आपण पाहिलं तर विजेंद्र मयेकर संघ मालक आहेत, तेही चांगली फलंदाजी करतात. शार्दूलनी मला वाटतं त्यांनाच आवाज दिला होता. साजिश भाटकरला विजेंद्र मयेकर यांनी पुढे केले, कारण फलंदाजी त्यांनाही करावी लागणार आहे पुढच्या मॅचेसमध्ये. समीर बोरकर ज्याची चर्चा होती, फॉर्मची चर्चा होती, ते मात्र नाराज करतायत कॅप्टनला आणि आपल्या संघ मालकांना. पुढच्या मॅचमध्ये त्यांची फलंदाजी निश्चित चांगली होईल.
साजिश बाटकर. 11 चेंडू 3 धावा पाहिजे तन्मय 11 दिघी संघाला चिंतामणी 11 संघाच्या विरोधात. पुढचा बॉल साई यांचा साजिशसाठी. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. वाईट बॉलचा इशाराला मुख्य पंचांचा. एक सिंगलनी धावसंख्या 36. 2 धावांची गरज. अनिकेत पिळेणकर सर आमचे मुख्य स्कोरर इथं पाहायला मिळतात ऑफलाईन. ऑनलाईनला परीक्षित तोडणकर. 11 चेंडू 2 धावा. आता या सामन्याची औपचारिकता बाकी आहे. प्रणव 11 भाग मांडला कॅप्टन टॉससाठी. हो फुल टॉस. सामना जिंकलाय कारण विकेट किपर आणि गली रिसनच्या मधून हा चेंडू सीमारेषेच्या पार 4 धावा गेल्यात. सामना जिंकलाय चिंतामणी 11 दिघी संघाने. विनर चिंतामणी 11 चे कॅप्टन या आणि प्रणव 11 भाग मांडल्याची कॅप्टन या. टॉस करून घ्यायचा आहे. तन्मय 11 श्रीवर्धन विपक्ष. प्रणव 11 भाग मांडला टॉससाठी या.